लग्नाचा व्लॉग कधी येणार? लग्नाची व्हिडिओ काढली का नाही? लग्न 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 एवढे गाईज कमेंट तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये करत नाही, तेवढे कम्युनिटी ऑप्शनमध्ये करतात. तर चला, चांगली गोष्ट आहे ती पण. आणि या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल की कुठे संस्कार आहे, कुठे आशीर्वाद आहेत. आपल्या व्लॉगमध्ये कुठे रडणं, कुठे रडवणं आहे आणि कुठे आपल्या खानदेशी लोकांची रीतीभाती आहेत. आणि तसंच हे आहे दीदीचं लग्न व्लॉग पार्ट 5. चला, तर मी मानतो की तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहे. तर चला, आता जास्त टाईमपास न करता व्लॉगला चालू करू आपल्या. तर गाईज तुम्ही बघू शकतात की दीदीच्या हाताला आता मेहंदी काढताय. आणि गाईज बॅकग्राऊंडला थोडासा आवाज येऊ शकतो, तर थोडा इग्नोर करा. सो गाईज हे बघा, दीदीच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी आम्ही एक आर्टिस्ट बोलवलेला, मेहंदी आर्टिस्ट. गाईज त्यांनी 2.5 ते 1.5 तासात दीदीला पूर्णपणे फ्री करून टाकलेलं. आणि किती भारी मेहंदी काढलेली गाईज, बघा तुम्ही. हा गाईज तुम्ही बघू शकता, दीदीच्या हाताला आता मेहंदी लागली आहे म्हणून मी खाऊ घालतोय आता दीदीला. तर गाईज आता दीदीची आलेली आहे आता जायची वेळ. म्हणजे गाईज आता दीदी त्यांच्याकडे जाणार आहे. आता पुढे आता लग्नाचं आता गाईज चालू होणार आहे पूर्ण व्लॉग. तसंच गाईज ते जे होतं ती तिची ओटी होती गाईज, ती आता दीदीसोबत जाणार आहे. तर गाईज तुम्हाला माहिती आहे का? कमेंटमध्ये सांगा. तसंच मग गाईज जिथे आता आपले सगळे मोठे जमलेले दीदी आपले सगळ्यांचे पाया पडत होते, आता चांगले आशीर्वाद घेत होती गाईज. तसंच गाईज इथे तुम्ही बघू शकता दीदी आत्तापासूनच रडायला लागलेली आहे. तर गाईज हे बघा, इथं सगळे लोक दीदीला समजत होते की जाताना रडायचं नसतं, हसत खुशीने जायचं असतं. पण तरी दीदीच्या डोळ्यात पाणी येतच होतं गाईज, तुम्ही बघू शकतात. आणि बरोबर आहे गाईज, कोणाला नाही येणार. तर तसंच आपल्या दीदीने आता आपल्या सद्गुरूंना पाया पडल्या, सगळं पुढचं नीट होऊ द्या असं मागणं मागितलं. आणि तसंच आपल्या देवाऱ्यात पाया पडल्या गाईज. आणि मग गाईज आपल्या दीदीने आपल्या तुळशीची पूजा केली, दारात लावलेल्या तुळशीची. तसंच गाईज आपल्या दीदीने आपल्या दारात दिवा लावला. आणि मग हे सगळं झाल्यानंतर गाईज आपल्या दीदीने पाया पडल्या. आणि मग नंतर आपली दीदी निघाली. गाईज खाली पण एक पूजा होणार आहे, त्या पूजेनंतर गाईज दीदी आपल्या सासरी जायला निघेल. तर गाईज या मोमेंटला तुम्ही बघू शकतात किती लोक आलेले आहेत. आपले जे ओळखीचे आहेत, नातेवाईक, ते तर सगळे आहेतच. पण ज्या लोकांना आम्ही बोलवलं नव्हतं, जे म्हणजे आपल्या चाळीतले लोक, ते सुद्धा गाईज इथं आलेले आहेत. आणि गाईज ते सुद्धा रडलेले आहेत. किती प्रेम आहे बघा गाईज आपल्या दीदीवर. तसंच तुम्ही बघू शकतात गाईज आपले मम्मी पप्पा आता इथं पूजा करताय आणि आपल्या दीदीचे पाय धुत आहेत.
गाईज आता सगळी पूजा तर झालेली आहे आणि आता आलेली आहे बिदाईची वेळ. रडू नको पागल आणि मग तसंच गाईज आपली तिथे निघाली. कारण गाईज खूप होतं पण मी ते जास्त करून ॲड केलं नाही आहे. आपल्या घरी अशी ब्लू चला काढा काढा रिक्षा चला तर गाईज हे आहे दीदीच्या सासूचं घर. आपण 7 वाजता लक्ष्मी नाही काढू शकत म्हणून आपण दीदीला 5 वाजता त्यांच्या घरी पाठवून दिलं. आणि दीदीची गाडी गाईज 12:30ची होती. रिझर्वेशन केलेलं आपण 12-12:30. तर गाईज हे लोक निघणार होते 9:30ला कारण यांची गाडी दादरवरून होती. तर गाईज हे बघा इथं पण दीदीचं स्वागत केलं मस्तपैकी. गाईज हे आहे सप्तशृंगी देवीचं मंदिर. तर गाईज दीदीने पहिली इथं पूजा केली मग नंतर गाईज त्यांच्या घरामध्ये गेली दीदी. तर गाईज मला हे बोलताना बिलकुल आवडत नाही आहे पण आता होणार आहे आपल्या या सिरीजचं एंड म्हणजे फिनाले. आता येणार आहे या सिरीजचा शेवटचा व्लॉग. तर त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल. तर लवकरात लवकर जावा, बेल आयकॉनला ऑलवर सेट करा आणि आपल्या फॅमिली ग्रुपवर व्हिडिओ शेअर करा. कारण आता या व्लॉगच्या या सिरीजचा शेवट या रविवारी लवकरच येतो आहे. तोपर्यंत बाय बाय.